या जेवायला. मी आज सांगणार आहे मला ऑर्डर कशा भेटतात. आजची ऑर्डर एकतर खूप जास्त लेट आली होती. ऑर्डर होती पिठलं भाकरीची. त्यामुळे इथे आता लगेच तयारी करायला घेतली होती. आता लोणावळ्यामध्ये बरेचसे पर्यटक फिरायला येतात गरमीच्या दिवसांमध्ये. तर त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी रेंटवरती बंगले जातात आणि काही माझ्या ओळखीचे किंवा कॉन्टॅक्टमधले लोकं आहेत, जे चांगले आहेत विचाराने, की त्यांना असं वाटतं, की आपण आपल्या मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. तर ते मला आवर्जून ऑर्डर देतात. तर आज हवी होती पिठलं भाकरी आणि मिरचीचा ठेचा. तर इथे पहिल्या भाकरी करायला घेतल्या. आमचा जो स्वयंपाक होता तो सर्व तयार झालेला होता. त्याच्यामुळे पटापट इथे आता स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती. मला सांगितलं 7:30 वाजता. विचार केला घेऊ की नको. त्याच्यानंतर म्हटलं चला तसंही आहे टाईम आणि सुरुवात तर केलेली आहे. तर त्याच्यामुळे इथे बघा भाकर कशी मस्त टम्म अशी फुगली होती. तर इथे बघा अशा सर्व मस्त माझ्या भाकरी तयार झाल्या होत्या. तसं तर आता माझं फक्त जे कॉन्टॅक्टवरती कधी-मधी येतात त्याच्यावरतीच चाललेलं आहे आणि आता सीझन असल्यामुळं एखादी दिवसाला 2 दिवसाआड अशी सुरुवात होते. आणि अजून याच्यापेक्षा काही आपल्याला मार्केटिंग करण्यासाठी ऑप्शन्स असतील तर तुम्ही मला नक्की सांगा. आता माझं Instaवरती तर सोशल मीडियावरती चाललेलंच आहे. तर त्याच्यासाठी एक साइडला भाकरी झाल्या आणि आता इथे घेतलं होतं पिठलं करण्यासाठी तर कांदा बारीक कट करून घेतला होता. आणि छान वाटतंय, की मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि कालच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं, की ह्याच्यामागे हेतू एकच आहे सर्वांना एकदम व्यवस्थित आणि भेसळयुक्त आणि नीट अँड क्लीन जेवण भेटावं. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी मेंटेन करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि घरगुती जेवणं बाहेर आल्यानंतर लोकं जास्त डिमांड करतात. पण एक्झॅक्टली ॲड्रेस माहीत नसतात किंवा कसं करायचं, कुठून घ्यायचं हे माहीत नाही आणि हॉटेलमध्ये कुठल्याही प्रकारचं काही लोकांना पसंती भेटत नाही. म्हणजे काही लोकं असे असतात आल्यानंतर, की त्यांना स्पेशली घरातलंच जेवण हवं असतं. कुठल्याही प्रकारचं हॉटेल किंवा रेस्टॉरंटला ते पसंती देत नाही. तर त्यांच्यासाठी तर इथं बघा मस्त असा माझा मिरचीचा ठेचा अशा प्रकारे करून बघा मस्त लागतो. इथं माझी पिठलं भाकरी सुद्धा मस्त रेडी होती. म्हणजे जवळ-जवळ मी 8 वाजता करायला घेतलं होतं आणि माझं 9, 9:30 वाजेपर्यंत तयार झालं होतं. कारण तसे ते बोलले होते लेटच होणार आहे. मस्त माझी पिठलं भाकरी तयार झाली होती. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओने. बाय.